मुख्यमंत्री कालपासूनच खरं तर विदर्भ दौऱ्यावर आहेत। काल त्यांनी रामटेक इथल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलाय। आज सुद्धा रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी बैठका आणि सभा त्यांची पार पडणार आहे। त्यानंतर दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकरता मुख्यमंत्री चंद्रपूरच्या दिशेने रवाना होतील। विदर्भात एकूणच महायुतीच्या प्रचाराचा चांगलाच धुरळा उडाल्याचं दिसतंय। अर्थात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरून या सगळ्याचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून विदर्भ दौऱ्यावरती आहे। काल त्यांनी रामटेक येथील कार्यकर्त्यांचा मेळावा जे आहे ते नागपूर येथील देशपांडे सभागृहामध्ये घेतला। त्याचबरोबर आज जर बघितलं तर आज मुख्यमंत्री आता थोड्या वेळामध्येच रामटेक दौऱ्यावरती निघणार आहे। या ठिकाणाहून ते आता रामटेकला जाणार आहे। रामटेक येथे त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक असेल आणि त्याचबरोबर पारशिवनी येथे देखील त्यांची आज सभा पार पडणार आहे। एकूणच पाहिलं तर आणि हे सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते दुपारून चंद्रपूरकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्या ठिकाणी सभा पार पडेल त्या ठिकाणी ते रवाना होतील। विदर्भामध्ये आज जवळपास महायुतीच्या प्रचाराचा जो आहे तो धुरळा उडताना या ठिकाणी दिसतोय। कारण की आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी पहिल्यांदाच विदर्भामध्ये आपली प्रचार सभा जी आहे ती घेत आहेत। त्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे आहे ते त्यांची भंडारा गोंदिया या ठिकाणी सभा पार पडणार आहे। त्याचबरोबर वर्धा या ठिकाणी सभा पार पडणार आहे आणि सायंकाळी त्याच विदर्भ नागपूर येथे नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी देखील सभा घेण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे आहे ते हिंदुत्वाचा कट्टर चेहरा म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यामुळे त्यांच्या सभेमुळे कुठेतरी आता भारतीय जनता पार्टी जे आहे ते हिंदुत्वाचा कार्ड खेळत आहे का हे देखील चर्चा सध्याला राजकीय वर्तुळामध्ये रंगताना दिसत आहे। आणि आता थोड्या वेळामध्येच मुख्यमंत्री जे आहेत ते त्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगीर या ठिकाणाहून आता रामटेककडे रवाना होणार आहेत। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।